हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? चला मी खूप मस्त मजेत आहे. झालेले आहे तिकडे आमची मॉर्निंग. तर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी यूट्यूबवरती खूपच लेट होत आहे. तर खूप थंडीने तर काही सुचत नाही. मी तर एकदम मोठं स्वेटर घालून बसलेलं आहे आणि आळस तर सगळ्या अंगामध्ये भरलेला आहे. तर चला आपल्याकडे डेली रुटीन चालू झालेलं आहे. ट्रिपनंतर गरम अगदी कडक पाणी इकडे मी घेतलेले आहे पिण्यासाठी. तर कोमट पाण्यावर आता गरम पाण्यावरती आलेले आहे, कारण थंडीच तेवढी पडलेली आहे. इकडे आदू पण उठलेले आहे. तर आता इकडे मी माझ्यासाठी ठेवलेला आहे चहा, आदूसाठी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. आणि आता अशी मॉर्निंग झालेली आहे. ट्रिपला जाण्याच्या आधीचे 8 दिवस, जायच्या आधीचे आणि ट्रिपवरून आल्यानंतरचे 8 दिवस खूप काम असतं आपल्याला. खूप पॅकेजिंग करणं आणि आल्यानंतर पॅकेजिंग ओपन करून ते सगळं वॉश करायला इतके वेळ जातो ना आपला. तर चला ते तर सगळं झालेलंच आहे. ट्रिप पण आमची छान झालीच. तर आजूच्या टिफिनला आहे छान चपाती आणि मेथीची भाजी. तर मस्त सिजनेबल अशा आता भाज्या मेथीची छान फ्रेश. तर आदू चाललेले स्कूलला. तर आदूनं आज घातलेला आहे फ्रॉक, त्याच्यावरती मॅचिंग बेल्ट. आणि आदूची फ्रेंड चाललेली आहे आता स्कूलला, तिला सोडायला चाललेले आहे. तर आता तिला स्कूलवरून सोडून आल्यानंतर तुमच्याशी थोडं मी डिस्कशन करणार आहे ट्रिपबद्दल. काही काही गोष्टी थोड्या बरेच दिवस झाले तुमच्यासोबत बोललेले नाही आहे. तर चला सिजनेबल फ्रूट आणलेले आहेत. पेरू तर नेहमी असतो. आता मस्त संत्री आलेले आहेत बाजारात छान अशी. आणि आता ह्या सिजनेबल वाटाण्याच्या शेंगा. हॅलो, वेलकम बॅक टू माय व्लॉग. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? चला मीही खूप मस्त मजेत आहे. ट्रिपवरून आल्यानंतर तुमच्याशी पहिल्यांदाच म्हणजे बोलत आहे मी. खूप खूप ट्रिपमध्ये आमची धावपळ झाली. तुम्हाला मी व्लॉगमध्ये सगळं शेअर केलं आहे. आता मी आदूला स्कूलवरून सोडून आले. आणखीन घरातलं थोडं आवरलं, काम थोडं आवरायचं आहे. आणखीन मस्त असत आहे, विंटरचे फ्रूट एन्जॉय करत आहे. तुम्ही पण खाता ना सगळे सीझन वाईज फ्रूट? तर चला छान, माझं ऑलवेज फेवरेट मस्त असं ऑरेंज. ते आता सोलत हे सोललेलं आहे, थोडं अर्ध खाल्लेलं आहे. हे सोलून ठेवते आदूसाठी, स्कूलवरून आल्यावरून तिला खायला लागतं काहीतरी लगेचच. तर चला मस्त अशी ट्रिप झाली छान. असं अचानक ठरलं प्लॅनिंग, काही असं माहीतच नव्हतं की आम्ही तिरुपतीला जाणार आहोत. म्हणजे माझी मधली जी बहीण आहे ना, ती असं बोलली होती. ते आम्हाला अलीकडेच आत्ता समजलं की ती तिरुपतीला म्हणजे बोललेली आहे की बाळाला घेऊन येते काहीतरी असं असं ती बोलली होती. मग ते बाळाचं जावळ करण्यासाठी आम्ही गेलो होतो लाडूचं. तर झाली खूप अशा ट्रिप ज्या असतात ना लांबच्या, त्या प्रॉपर प्लॅनिंग करून केल्या पाहिजेत. तर आमचं काही प्लॅनिंग नव्हतं. अचानक तिनं सांगितलं की मी असं त्या देवाला बोललेले आहे नवस वगैरे आणि जायला लागणार, तुम्ही येताय काय? तर चला म्हणलं लाडूच्या असंच. आता माझी फॅमिली ठरवून पण आम्ही जाऊ शकत नाही अचानक असं की तिरुपतीला वगैरे जायचं. ती बोलली होती आणि तिच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना जायला मिळालं. तर खूप छान एक्सपिरियन्स होता, एक नंबर ग्रेट असा एक्सपिरियन्स. म्हणजे अचानकच ठरलेलं प्लॅनिंग होतं, काही प्लॅनिंग नव्हतं. बुकिंग पण आधी 15 दिवस आम्ही ट्रेनचं केलं होतं. रिटर्न्स होतं ते वेटिंगवरती होतं. सो सगळं असं म्हणजे जर तुम्ही जाणार असाल तर प्रॉपर प्लॅनिंग करून जा. सगळं मी डिटेल्स तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलेलंच आहे. कारण लहान मुलांचं तर खूप हाल होतं. लाडूच्या वयाचे, आदूच्या वयाचे जे मुलं असतात ना, खूप वेळ लागतो दर्शनासाठी वगैरे आणि खूपच चालावं लागतं. त्यामुळे थोडी मुलं मोठी असतील तरच तुम्ही तिकडे जायचं प्लॅनिंग करा. प्रॉपर प्लॅनिंग करा. आधी ट्रेनचं बुकिंग प्रॉपर करा. दर्शनाचं ट्रेनचं बुकिंग झाल्यानंतर दर्शनाचं पण बुकिंग मिळतं लगेचच. त्यामुळे तुम्ही सगळं प्रॉपर प्लॅनिंग करून जा. माझी तर धावपळ अशी आमची पळापळची ट्रिप झाली, पण छान झाली, एकदम मस्त झाली. कारण असं ठरवून तर कधी आम्ही गेलोच नसतो. ती बोलली होती, तिनं आम्हाला सांगितलं तुम्ही येताय का वगैरे. तर आम्ही पण तयार झालो. अचानक असं सगळं प्लॅनिंग म्हणजे मॅनेज केलं सगळं. आणि मस्त असं देवाचं छान दर्शन घेऊन आलो. एकदम एक नंबरचा एक्सपिरियन्स येतो तिथे. एवढं आपण 7 तास चालून वगैरे जेव्हा आपल्याला देव दिसतो, तो एक्सपिरियन्स म्हणजे अंगावरती काटा आणणारा असतो. सो असा होता. आणखीन असं झालेलं आहे, ते व्लॉग टाकले मी, त्याला मला व्ह्यूज वगैरे छान येत आहेत. पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या सांगितलं आहे की मला म्हणजे तुम्ही डायरेक्ट तुम्ही तिथं, आता मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकते तर तुम्ही मला तिथंच तुम्ही तुमचे प्रश्न विचारले पाहिजेत. तुम्हाला म्हणजे सगळं डिटेल्स हवे असेल तर मी लगेच तुम्हाला रिप्लाय तिथेच देणार, 1 मिनिटाचाही वेळ न करता. पण अजूनही मला व्हॉट्सअपवरती मेसेज येतात. यूट्यूबला व्हिडिओ बघून मला व्हॉट्सअपला मेसेज. ह्याला माझं इतकं डोकं सणकलं ना, माझी ट्रिपची व्हिडिओ बघून मला
व्हॉट्सअपला मेसेज यायला लागले की किती खर्च येतो, काय येतो, बऱ्याच जणींचे मेसेज आले. माझं डोकं खूप सणकलं आणि मी डायरेक्ट असं म्हणजे इग्नोर टाईपच त्यांना म्हणजे उत्तर द्यायचं हे केलेलं आहे. कारण मी इतक्या वेळेला व्हिडिओमधून सांगते तुम्हाला, मी यूट्यूबवरती कष्ट घेते. अगदी मला व्हिडिओ अपलोड करा 1, 2 ते 3 तास, एडिटिंग वगैरे करा, सगळा माझा वेळ जातो. ते राहू दे, पण ते शूट जो घ्यायचा असतो ना, तर तिथे इतकं स्ट्रिक्ट होतं तिरुपतीमध्ये, की तिरुपतीमध्ये इतकं स्ट्रिक्ट होतं की अक्षरशः मोबाईल बाहेर काढला की थोडा शूट घेताना असं वाटायचं की कुठल्या मंदिरामध्ये कोण बघते की काय, मोबाईल काढून घेतात की काय. त्याच्यातूनच मी थोडं धाडस करत म्हणजे आपलं शूट घेण्याचा, जेवढा मला जमेल तेवढा शूट घेण्याचा, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण माझं ह्याला इतकं डोकं सटकलं ना की अगदी मला व्हॉट्सअपचा बॉक्स माझा पूर्ण भरला की असं किती खर्च येतो, किती लोकांना कसं काय, राहण्याची कुठे सोय. अरे मी एवढं डिटेल्समध्ये सांगितलं आहे त्याच्यामध्ये, पण तुम्ही तेच प्रश्न तुम्ही मला यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये का विचारत नाही, हा मला तुमचा म्हणजे माझे जे सबस्क्रायबर आहेत ना त्यांना प्रश्न आहे. त्यामुळे एवन मला व्हॉट्सअपला मेसेज येतात, त्यानंतर मला कॉलसुद्धा येतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एखादा व्लॉगमध्ये मी काय एखादी वस्तू दाखवली असेल किंवा काय दाखवलं असेल तर अक्षरशः मला लोक कॉल पण करून विचारतात की ही कितीला आहे, कुठून घेतली वगैरे असं. म्हणजे मी यूट्यूबवरती माझं ते फीड वेगळं आहे, यूट्यूब व्हॉट्सअप वेगळं आहे किंवा कॉलचं आपलं ॲप वेगळं आहे, व्हॉट्सअप ॲप वेगळं आहे यूट्यूब. तर मी यूट्यूबवरती काम करते, यूट्यूबवरती कष्ट करते. तर तुम्ही त्याचं म्हणजे यूट्यूबवरचा व्हिडिओ बघून तुम्ही यूट्यूबच्या इथे कमेंट का करू शकत नाही, हा माझा आताच्या व्हिडिओमधून तुम्हाला प्रश्न आहे. पण ह्याचा पण काय मला आन्सर कोण देणार नाही, ह्याची मला 100% गॅरंटी आहे. सो चला असू दे, पण चला मस्त आता छान ट्रिप झाली अशी, म्हणजे अचानक भयानक म्हणतात अशी ट्रिप झालेली आहे मस्त. तिकडं आल्यानंतर खूप थंडी होती, इकडचं क्लायमेट थोडं चेंज होतं, पण इकडे पण त्या थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे भरपूर. सगळे स्किनची तर वाटच लागलेली आहे, पूर्ण सगळं सारखं ड्राय पडत आहे. तर चला असं माझं आता रुटीन झालेलं आहे, बऱ्यापैकी सगळं घरातलं आवरलेलं आहे. तर आता थोडा व्हिडिओ अपलोड करायला यूट्यूबवरती टाकण्याला थोडा गॅप पडत आहे, पण मी तुम्हाला प्रॉमिस करते की 1 तारखेपासून माझे डेली व्लॉग तुम्हाला बघायला मिळतील आणि सगळे नवीन सब्जेक्ट असतील. डेली रुटीनच असं नाही, पण छान असे नवीन सब्जेक्ट मस्त. तर उद्या पण ख्रिसमस आहे, उद्या पण मी काहीतरी छान बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. मुलींना खूप असा ख्रिसमस वगैरे त्यांना खूप अट्रॅक्शन आहे त्याच्याकडे. तर चला मस्त त्यांच्यासाठी पण काहीतरी वेगळं स्पेशल बनवणार आहे. सो स्वराच्या स्कूलमध्ये आज ख्रिसमसचं सेलिब्रेशन आहे, ते तर छान रेडी होऊन गेलेलीच आहे मस्त. सांगते की मी ट्रिपचा ब्लॉग असू दे, कुठलाही शॉपिंगचा असू दे, काही असू दे, तुम्ही फक्त यूट्यूबवरती 1 कमेंट करा मला, मी तुम्हाला दुसऱ्या मिनिटाला मी तुम्हाला तिकडे त्याचं ॲन्सर देईन. पण तुम्ही मला व्हॉट्सअपला कॉल वगैरे करून काही विचारू नका, डायरेक्टच तुम्हाला सांगते मी. सो चला असं आहे, कारण जेवढं कष्ट घेतं तिथं तर त्याचं तर तुम्हाला थोडंफार तरी फळ मिळालंच पाहिजे. आणखीन तुमच्या कमेंटनं वगैरे पण म्हणजे मला पण छान वाटतं, असं की नाही की बाबा तुमची कमेंट आली तरच माझं चॅनल ग्रो होईल किंवा पुढं जाईल किंवा मॉनिटाईज होईल, असं पण काही नाही. पण फक्त मनाला एक समाधान वाटतं की बाबा मी एवढं सगळं दाखवलेलं आहे आणि त्याच्यात तुमचे काही प्रश्न असतील, काही असतील, तर तुम्हाला त्याचं म्हणजे तिथं तुम्ही ते बघितला व्यवस्थित व्हिडिओ आणि त्याच्यातून तुम्ही मला एखादा प्रश्न विचारता, तर ते मनाला माझ्या खूप छान वाटेल, ह्यासाठीच मी बोलते. बाकी काय माझं असं तुमच्याशी काही पर्सनली नाही आहे. सो चला सगळ्या सबस्क्रायबरना हेच सांगणं आहे, छान असे आता विंटरचे फ्रूट एन्जॉय करूया. डेली रुटीन चालू झालेले आहे आणि छान 1 तारखेपासून मस्त सुपर डुपर असे व्हिडिओ घेऊन येणार आहेत. पण लॉंग व्हिडिओ जरी नसले तरी शॉर्ट व्हिडिओला मी पूर्ण दररोज 2-2 व्हिडिओ अपलोड करत आहे. मस्त तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओजमध्ये जाऊन बघा, मस्त रील्स बनवलेले आहेत, कॉमेडी रील्स, डान्स रील्स, 1 नंबर असे. तिथले तिरुपतीमधले पण रील्स बनवलेत, ते बघा. नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय. चला राहिलेलं रुटीन कंप्लीट करते, आधूला स्कूलवरून घेऊन यायचं आहे. सो चला असंच लाईक करत राहा, छान व्हिडिओ बघत राहा माझे. आणखी तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ माझे बघायला आवडतील नक्की कमेंट करून सांगा. सो बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.